शेतीचा व्हेंटिलेटरवरचा श्वास, रासायनिक खतांचा विळखा आणि उद्याचं वांझोटं मरण. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज काळजावर दगड ठेवून काही सत्य बोलावं लागणार आहे. आपण ज्याला प्रगती म्हणतोय ती खरं तर आपल्या शेतीच्या विनाशाची पहिली पायरी ठरतीये. रासायनिक खतांनी आपल्या जमिनीचा जो सत्यानाश केलाय तो आता उघड्या डोळ्यांनी दिसू लागलाय. ही सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो करून घ्या, नंतर तुम्ही विसरता. विज्ञानानुसार माती ही सजीव असते. त्यात कोट्यावधी सूक्ष्मजीव, बुरशी आणि गांडूळ असतात. पण सततचा युरिया, DAP आणि पोटॅशच्या अतिवापराने आपण या सजीव सृष्टीचा नरसंहार केलाय. जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो किमान 1% हवा तो आज 0.3% खाली आलाय. ज्या जमिनीचा कर्ब संपला ती जमीन नाही तर फक्त दगड आहे. तुम्ही हजारो रुपये खर्च करून खतांच्या गोण्या ओतता, पण त्यातलं 60 ते 70% खत जमिनीत गेल्यावर फिक्स होतं. म्हणजेच ते दगड बनून साठून राहतं. का? कारण ते विरघळवून पिकाला द्यायला जमिनीत PSB, KMB सारखे जीवाणूच शिल्लक नाहीत. परिणाम, खर्च वाढतोय पण पीक कुपोषित राहतंय. हे म्हणजे ताट भरलेलं असूनही हात बांधलेल्या माणसासारखी पिकाची अवस्था झाली आहे. जास्तीच्या रसायनांमुळे जमिनीचा सामू 7.5च्या पुढे गेलाय. जमीन चोपण किंवा खारवट झाली आहे. मातीची सच्छिद्रता संपल्यामुळे ती पावसाचं पाणी पिणं झाली आहे. थोडा पाऊस झाला की पाणी साचतं आणि ऊन पडलं की जमीन सिमेंटवानी कडक होते. आपल्या वाडवडिलांनी दिलेली मऊ माती आपण पुढच्या पिढीला फरशी करून देतोय का? आज खेड्यापाड्यात कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हार्ट अटॅक का वाढलेत? कारण आपण जे पेरतोय तेच आपल्या लेकरांच्या ताटात येत आहे. आपण आपल्याच रक्ताला स्लो पॉयझन देतोय. रसायनांनी माजलेलं पीक दिसायला टवटवीत असतं, पण त्यात ताकद आणि पोषक तत्व शून्य आहेत. आता तरी जागे व्हा. जर आपण आत्ताच जागे झालो नाही तर पुढच्या 10 वर्षात आपली शेती पूर्णपणे वांझोटी होईल. यावर उपाय काय? माती परीक्षण. आधी जमिनीचा आजार ओळखा, सेंद्रिय कर्ब वाढवा, शेणखत, हिरवळीची खतं आणि जीवामृताचा वापर करा. जीवाणू खतांचा वापर करा. जमिनीत फिक्स झालेलं खत उकळण्यासाठी सूक्ष्म जीवाणू सोडा. रसायनांचा डोस कमी करा आणि टप्प्याटप्प्याने रासायनिक खतं कमी करून सेंद्रियकडे वळा. आपल्या काळ्या आईला व्हेंटिलेटरवरून खाली उतरवायचं असेल तर विज्ञानाची आणि निसर्गाची सांगड घालावीच लागेल. विचार करा, कृती करा.